हेडलाईन्स पाहू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन। हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरेंनी आधीच सांगितलं होतं। अनंत तरेंचं ऐकलं नाही याचा पश्चात्ताप। ठाण्यात बोलताना उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण। शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरून देखील हल्लाबोल। राज ठाकरेंची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत वाढती जवळीक। ठाकरे बंधूंसह शरद पवार आणि हर्षवर्धन सपकाळ 14 तारखेला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। राऊतांची माहिती। एखाद दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं? कबुतरांसाठीच्या शांती सभेमध्ये जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त वक्तव्य। तर महापालिका निवडणूक लढवणार असून कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल। जैन साधू निलेश मुनींचा इशारा। मुंबईतील जोगेश्वरीच्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी श्रद्धा लाईफस्टाईल कंपनी आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा। 3 दिवसांनी इमारतीचा साईड इंजिनियरसह साईड मॅनेजरलाही अटक। मनाचे श्लोक चित्रपट नवीन नावानं 16 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार। पुणे, संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या गोंधळानंतर चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवण्याचा निर्णय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये मैत्रीबोध प्रकाशनाचे मैत्रेय दादा